तर मी तो आपण समोर जो चौक बघतो तो धामण फाटा आहे, या ठिकाणी आपण खेडला जाऊ शकता किंवा खेडवण या ठिकाणी खोपी गावामध्ये आपण येऊ शकता। अशा प्रकारे या ठिकाणी एस टी थांबतात। इथून वरती रस्ता जो गेला आहे समोर वरती शिरगावला गेला, त्या ठिकाणी शिरगाव मोठं गाव आहे, तसंच मध्ये एक मोठं धरण पण आहे त्या ठिकाणी, तर हा रस्ता गेला आहे। तर खेड ते शिरगाव एस टी पण येते। आपण एस टी आता पगडीवाडी या उतर सांगितलं तर या ठिकाणी आपला धामण फाटा या ठिकाणी सोडलं जातं। इथून समोर वरती गेल्यावर माझ्या मामाचं गाव आहे वरती। गार सुंदर निसर्गाने नटलेला आपला कोकण एक भव्य दिव्य असं आहे सगळं। तर अशी शांतता ना मुंबईमध्ये भेटणं खूप मुश्किल असतं। संध्याकाळचे 5 वाजले आणि मी ना खोपी गावामध्ये फिरायला होतो। बघूया कशा प्रकारे या ठिकाणी निसर्गाचा देखो काय चाललं आहे। थोडासा हलका पाऊस पडतो, आपण बघू पावसाचं थोडं वातावरण आहे नवरात्र असल्यामुळे, तर खूप छान। एवढी शांतता मुंबईमध्ये असणं ना खूपच मुश्किल असते। तर एक भव्य दिव्य असं वातावरण या ठिकाणी आणि खूप बरं वाटतं, मनाला शांतता भेटते अशा ठिकाणी येऊन आपल्याला। मित्रांनो बघता ना की निसर्गाचा पाण्याचा आवाज किती मस्त आहे। ही छोटीशी नदी आहे, तुम्ही बघू शकता। किती शांत आणि रम्य वातावरण या ठिकाणी ना, हे असं वाटतं की इथं कायम कोकणामध्ये जावं। खरं काम धंदा सगळं सोडून आपलं म्हणजे कोकणात सेट व्हावं की असं वाटतं। खूप छान बाजूला हिरवगार बघायला सगळं, सोही बाजूला सगळं हिरवगारच आहे, हिरवगार ते मारी चाललं तेव्हा बघू शकता। समोर बघा, समोर डोंगरांची रांगात आणि धुकं पसरलं आहे। हे फक्त कोकणामध्ये बघा भेटतं आपल्याला। वाट ना अशी वाट मुंबईमध्ये दिसणं म्हणजे भेटणं मुश्किल असतं की शांत वातावरण। बघा ना एकटाच चाललं आहे रस्त्याला, कोण संध्याकाळी 5 वाजले, खूप शांतमय वातावरण आहे। मला खूप भारी वाटतं असं बघायला। किंबहुना किंवा कंचित भेटतं आपल्या मुंबईमध्ये किंवा शहरा भागामध्ये असं। बाजू नदी वाहते बघू शकता आपण या ठिकाणी, मगाशी दाखवली आपल्याला बघा। तर मी तर आपण समोर बघताय की ना गाडीला असं वरतून छप्पर टाकण्यात आलं आहे। हे फक्त कोकणामध्ये होतं। आपलं शेतकरी ना काही असो, आपले जनावरं असो किंवा आपले असे लागणारं साधन असो, हे वाहतुकीचे साधन आहे, तर तिथे नुकसान होण्यासाठी छप्पर टाकून असं मस्त पार्किंग करण्यात आले। तर हे फक्त कोकणामध्येच आपल्या होतं, होऊ शकतो आपण। और एक घर बघताय, आपल्या मुंबईमधली घर सगळी विटाची असतात। इथं एक विशिष्ट प्रकारे आपलं घर बांधलं जातं, ते पण जामा दगडाने, तो पण
तोडून साच्यामध्ये बनवून नंतर आपलं घर बनवतं. अशा प्रकारे कोकणामध्ये आपल्या अशा ठिकाणी असे ना जामादाची प्रत्येक ठिकाणी घर दिसतील. आता मी छोटंसं गाव आहे, तर समोरचं एक घर बघा जामादागाने सुंदर असं पण प्रत्येक कोकणकराचं स्वप्न असतं की माझं जामादागाचं घर असावं. तर माझं पण आहे, आम्ही बांधले गावी. तर बघा तर समोर बघता सुंदर ही घरं आहेत कोकणामध्ये. तर प्रत्येकाचं स्वप्न असतं की ना आपलं कोकणामध्ये घर असावं, ते पण असं शांतमय ठिकाणी. कोणता काय कुठलं काय ट्रॅफिकचा आवाज नाही, काय नाही, नुसतं शांत पाहिजे. बघा की मस्त वाटतं. प्रत्येकाचं स्वप्न असतं की असं घर असावं ना. किती निसर्गरम्य वातावरण आप घर आहे बघा. हे बाजूला पूर्ण चारही बाजूने निसर्गाची ओढलेली हिरवी चादर आहे आणि मधोमध असलेलं हे छोटीशी वाडी आहे. आपण बघू 5-6 घरं आहेत. तर बघू शकता है ना. इमॅजिन करा की किती शांत आणि किती. थोडा पाऊस पडतोय थोडासा आणि धुकं पण आहे. तर असं मुंबईमध्ये तर खूप मुश्किल असतं बघणं. तर खूप मस्त वाटतं. आपण एक वेगळा अनुभव करतोय. तर खूप भारी आणि छान वाटतं. चला अजून पुढचा बघूया आपला कोकण कसं आहे. समोर बघताना थोडं लाईटली पाऊस पण पडतो आणि थोडं धुकं पण आलं. तर एकदम छान वाटतं या ठिकाणी. चारी बाजूने ओढलेली निसर्गाची हिरवीगार चादर आणि त्यामध्ये आपल्याला बसलेला आपला कोकण. आपल्याला ना दृश्य दाखवतात. चला जाऊन बघूया. थोडं उंचावर दिसताना एवढं भारी. चला बघूया ते दृश्य बघूया पहिले. चला तुम्ही वाव बोला किंवा अस्मरणीय 2 सेकंद असं बोला की काय आहे. हे आहे ते दृश्य बघा. समोर बघता की कोकणातली पारंपरिक पद्धतीने बांधलेली घरं, कौलारू घरं अजून पण कोकणामध्ये आहेत. आपल्या मुंबईमध्ये आता दुर्मिळ झालं कौलारी घरं असणं. तर सगळ्या सांध्यामध्ये बसलेलं माझ्या मामाचं गाव ते मी पगडेवाडी आपण बघू शकता. तर छोटंसं गाव खूप शांत आणि ना रिलॅक्स वाटतं या ठिकाणी येऊन. कधी असा कुठला शोर शराबा नाही किंवा काय कोणतं नॉईस नाही, फक्त शांत मस्तपैकी छान. अजून इथून आतमध्ये माझं घर आहे 5 मिनिट अंतरावर. पण एक छान नजारा की मस्तपैकी छान असं कोकणामध्ये आपलं कोकण आपलंच असं असं या ठिकाणी गेलं असं असं वाटतं. हो, हे आहे माझ्या मामाचं घर. एक सुंदर आणि मोठं घर आहे, पण असं छोटं वाटतं आहे पण खूप मोठं आहे आतमध्ये. ते पण कौलारू घर आहे. ते पण जामा दगडाने बांधलेलं घर आहे. बघू शकता आपण. चला आतमध्ये काय काय कशा प्रकारे आपण ते बघूया. चला अशा लाईक छोट्या पायऱ्या आहेत पाहायच्या गावी. अशा पायऱ्या असतात आपल्याला, सिमेंटच्या पायऱ्या कधी नसतात. आणि हा बाजूला छोटं भाताचं शेती आहे. छोटं घरासमोर म्हणजे की जास्त लांब जायला लागू नये म्हणून चोंडा वाया जाऊ नये म्हणून या ठिकाणी शेतीवाडी केली गेली आहे. आपण बघू शकता. आणि समोर थोडं हे लावलेलं मी झाड आहे नारळाचं, किती मोठं झालं बघा. 7वीला असताना लावलेलं मी. तर आता भाऊ ते घरासमोर छोटीशी ना तुळस असते अशा प्रकारे आपण बघू शकता. छान आणि सुंदर छोटीशी पण ठीक आहे, छान आहे. पारंपरिक पहिलं कौलारू घर, असं घर मुंबईमध्ये बघणं म्हणजे खूप डिफिकल्ट असतं है ना. तर बघू शकता आपण. तर मित्रांनो ही आमची छोटी आणि सुंदरशी बाग. त्या ठिकाणी आम्ही काय काय झाडं लावलेत हे पहिलं तर आपण बघू शकता. हे नारळ झाड एवढं खूप मोठं झालं. बाकी सगळं इथे छोटे छोटे अजून आहेत. याला ना गावी म्हणजे आपलं पावसाळ्यात इंधन वाचून ठेवावं, लाकडं वाचून ठेवावं सुका, त्यासाठी ह्याला माचा असं म्हणतात. त्यामुळे आपली सगळी लाकडं पावसाने भिजू नये किंवा आपलं जे जळणासाठी लागणारं इंधन आहे ते भिजू नये अशा प्रकारे गावी बनवलं जातं. माचा याला असं म्हणतात ना. बघू शकता आपण. म्हणजे आपलं इंधन वाचून ठेवावं लाकडं पाऊस. आणि या मामाच्या घरासमोरचा परिसर आत मी छोटीशी पडवी आहे बघू शकता आपण.
हा रिमझिम पडणारा पाऊस कोकणामध्ये आपला बघू शकता आपण. चारी बाजूला धुकं सकाळ सकाळ पसरले आणि ना पाऊस पडतो रिमझिम. अरे खूप भारी वातावरण आहे.